खोपोली नगर परिषद चुनाव के मद्देनजर आम आदमी पार्टी ने शहर के लिए अपना नया विकास रोड मैप जारी कर दिया है। आम आदमी पार्टी ने साफ कहा है कि आने वाले कार्यालय में भ्रष्टाचार मुक्त खोपोली, पानी, सड़क, बिजली और स्वच्छता जैसी मूलभूत सुविधाओं का विकास, 100% कचरा प्रबंधन, विश्व स्तरीय शिक्षा और स्वास्थ्य सेवा, शील फाटा गाजी बाबा दरगाह रोड समाधान, ट्रैफिक जाम की स्थायी व्यवस्था, इन मुद्दों को सर्वोच्च प्राथमिकता दी जाएगी। आम आदमी पार्टी के नगर अध्यक्ष पद के उम्मीदवार डॉक्टर रियाज यूसुफ खान पठान ने कहा कि पिछले कई वर्षों से खोपोली की हर समस्या पर सबसे पहले हमने आवाज उठाई, समाधान के लिए संघर्ष किया, आंदोलन किए, मोर्चे निकाले, उपवास किया, जबकि हमारे पास सत्ता भी नहीं थी। उन्होंने आगे कहा कि विरोधियों के वार्डों की समस्याएं भी आपने ही हल करवाई। जिनको अपना वार्ड सुधारना नहीं आया वह पूरे शहर का विकास करने की बात कर रहे हैं। ये जनता को गुमराह करने जैसा है। खोपोली वासियों से निवेदन है कि आंख खोलकर विवेक से मतदान करें। खोपोली के विकास को लेकर आपकी सोच, योजनाएं और आगामी दिशा जानने के लिए नगर अध्यक्ष पद के उम्मीदवार डॉक्टर रियाज यूसुफ खान पठान का विस्तृत साक्षात्कार। होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकाचे वादळ सध्या झंझाळत आहेत आणि आपल्या सोबत आहेत आम आदमी पार्टीचे डॉक्टर रियाज पठाण, हे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। चला आज आपण त्यांच्याशी जाणून घेऊ की ते या खोपोली शहरासाठी त्यांचं विजन काय असेल आणि ते काय करणार आहेत। तर पठाण साहेब, आपण सुरुवातीचा एक पहिला प्रश्न आहे तुम्हाला, आपल्या खोपोलीमधील शैक्षणिक शिक्षणाबाबत काय सुविधा आहेत आणि आपण त्या कशा करणार? सर्वप्रथम मी आपला आभारी आहे, आपण मला संधी दिली लोकांसमोर येण्यासाठी। आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये आमचं सगळ्यात प्रथम जे आमचं विजन आहे ते उत्कृष्ट अशा शाळा बनवणे। दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे आम आदमी पार्टीने काम केलेलं आहे, उत्कृष्ट अशा शाळा बनवल्या आहेत। आम्ही अशा शाळा दिल्लीमध्ये बनवल्या की त्या शाळेमध्ये प्रायव्हेट शाळेचे विद्यार्थी सुद्धा सरकारी शाळेमध्ये ऍडमिशन घेत आहेत। तशाच प्रकारे मला काहीतरी खोपोलीमध्ये चांगलं करायचं आहे। आज आपल्या नगर परिषदे शाळांची अवस्था आपण पाहिली तर ह्या शाळा पडक्या झालेल्या आहेत। बऱ्याच शाळांवर हे नगर परिषदेने पत्रे टाकलेले आहेत, त्यामुळे पावसाळ्यात तिथं तडतड आवाज येत असतो, उन्हाळ्यात तिथं प्रचंड प्रमाणात गरमी होते, त्यामुळे मुलांना शिक्षण घेणे खूप अवघड झालेले आहे। दिल्लीप्रमाणे उत्कृष्ट शाळा बनवणे हे आमचं विजन आहे आणि ते आम्हाला साध्य करायचं आहे। त्यानंतर हॉस्पिटल बाबत काय ध्येय धोरण असतील आपले? आपल्यास माहितच आहे, खोपोली किंवा खालापूर तालुका हा एक घाट क्षेत्र आहे आणि ह्या घाट क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात अपघात होत असतात। आज आपल्या खोपोली शहरामध्ये एक उत्कृष्ट अत्याधुनिक रुग्णालय असणे खूप अनिवार्य आहे, खूप गरजेचं आहे। असे असताना सुद्धा आज आपल्या खोपोली शहरातील जे हॉस्पिटल आहे तेथे एक साधी एक्सरेची मशीन सुद्धा नाहीये। सोनोग्राफी, सीटी स्कॅन, MRI हे सगळ्या मशीनी आपल्या खोपोलीमध्ये असायला पाहिजे। खोपोली नगर परिषदेत स्वतःचं ICU असायला पाहिजे, परंतु खोपोली नगर परिषद हॉस्पिटल हे एकदम प्रायमरी हेल्थ सेंटर लेवलचं आहे। उपजिल्हा रुग्णालय लेवलचं किंवा अत्याधुनिक ट्रॉमा सेंटर खोपोलीमध्ये असणे खूप अनिवार्य आहे, परंतु तसं काय आज आपल्या खोपोलीमध्ये बनवण्यात आलेलं नाहीये। आपण बेरोजगार संधी उपलब्ध बाबत काय म्हणणं आहे आपलं? आज आपल्या तालुका एवढी मोठी इंडस्ट्री असताना सुद्धा एवढी मोठी शोकांतिका आहे का आपल्या खोपोली शहरातील जे तरुण आहेत त्यांना रोजगार मिळत नाहीये। आपले नेते लोक काय करतायत हे मला कळत नाहीये। एवढी मोठी इंडस्ट्री आहे तुमच्याकडे, तर इथला एकही जो तरुण आहे तो बेरोजगार राहिला नाही पाहिजे। त्या सर्व तरुणांना ह्या इंडस्ट्रीमध्ये रोजगार मिळालाच पाहिजे। हे आपले जे नेते मंडळ आहे ना, त्यांनी तिथं त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे। ही एवढी मोठी इंडस्ट्री असताना सुद्धा आपला आज तरुण हा दर भटकत आहे, रोजगार नाहीये त्यांच्याकडे। आम्ही आम आदमी पार्टीची सत्ता आमची आली तर आपल्या खोपोली शहरातील सर्व तरुणांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देणार आहेत। त्याचबरोबर ज्या गृहिणी घरामध्ये असतात त्यांना आम्ही घरामध्ये बसूनच काम करण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणार आहोत। यापूर्वी त्यांची सत्ता असताना त्यांनी काय केलं या शहरासाठी? 15 ते 20 वर्ष खोपोली शहरामध्ये कोणाची सत्ता होती? NCP ची सत्ता होती। 15 ते 20 वर्ष NCP ने 15 ते 20 वर्ष खोपोली शहरामध्ये असं काय केलंय? आज आपल्या शहराची वाईट परिस्थिती आहे। NCP असेल, त्यांनी आजपर्यंत, काल अजित पवार यांची आज खोपोलीमध्ये सभा झाली,
त्यांनी सांगितलं का आमच्याकडे जर तुम्ही सत्ता दिली तर आम्ही हे करू ते करू. अहो साहेब, सत्ता तुमचीच होती 15 ते 20 वर्ष. तुम्ही खोपोलीमध्ये आतापर्यंत काय केलंय? काही खोपोलीला सुधारणा केलेली नाहीये. वाहतूक कोंडीबाबत काय करणार? आज हेच मी सांगतोय का खोपोली शहरात ह्या जे नेते आहेत ना, त्यांनी कोणत्याही समस्या सोडवल्या नाहीयेत. आज खोपोली शिळफाटा बघा, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पासून दर्ग्यापर्यंत रस्ता अतिशय अरुंद आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी खोपोलीमध्ये होत असते. ती सोडवण्यासाठी यांनी कोणतेही प्रयत्न केले नाही. तो रस्ता 4 लेन होणे खूप गरजेचा आहे. 4 लेन झाला तर इथं इंडस्ट्री वाढेल, लोकांना फायदा होईल, दुकानदारांना फायदा होईल, रहिवाशांना फायदा होईल. परंतु नगर परिषदेने असो किंवा कोणत्याही नेत्याने त्याबाबत आवाज उचलला नाही. आम आदमी पार्टीने त्याच्याबद्दल आवाज उचलला, त्याबद्दल उपोषण सुद्धा केलेली आहेत आणि तो रस्ता व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि परत एकदा आम्ही त्यासाठी उपोषण करणार आहोत. अतिक्रमण हटवण्यासाठी काय उपाययोजना कराल? खोपोली नगर परिषदेमध्ये आम आदमी पार्टी असेल किंवा पत्रकारांनी वारंवार अतिक्रमणाबाबत प्रश्न विचारले, वारंवार अतिक्रमणाबाबत प्रश्न उभे केलेले आहेत. परंतु नगर परिषद प्रशासनाने एकही अतिक्रमण खोपोली शहरातील काढलेलं नाहीये. अतिक्रमणामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. अतिक्रमणामुळे खूप समस्या आहेत, पण नगर परिषद प्रशासन हे उदासीन आहे. अतिक्रमण अजिबात हटवत नाही नगर परिषद प्रशासन. गार्डन आणि मोकळ्या जागेबाबत आपलं काय म्हणणं असेल? खोपोली शहरातील जेवढ्या मोकळ्या जागा होते, गार्डन होते, हे नगर परिषद प्रशासन ठेकेदारांना त्यांनी अनुदान दिलेले आहे असंच माझं म्हणणं आहे. कारण ज्या पण मोकळ्या जागा आहेत त्याच्यामध्ये नगर परिषदेने काही ना काही प्रकल्प आणून ठेकेदारांना तिथे काही ना काही कामं लावलेली आहेत आणि नगर परिषद प्रशासन हे जनतेसाठी काम करत नाही, हे ठेकेदारांसाठीच काम करते असा माझा नगर परिषदेवर आरोप आहे. त्यांनी आज खोपोली शहरात एकही मोकळं गार्डन सोडले नाही, एकही मोकळं जागा सोडली नाही. आज शिळफाटा 10,000 लोकसंख्या असलेला वस्ती आहे, परंतु येथे एकही गार्डन नाहीये. लहान मुलांना बसण्यासाठी, वयोवृद्धांना खेळण्यासाठी, बसण्यासाठी कोणतंही गार्डन यांनी उपलब्ध करून दिलेलं नाहीये. घरंदाजशाहीबद्दल आपलं काय म्हणणं असेल? नेपोटिझम, ज्या लोकांना चांदीचा चमचा तोंडामध्ये घेऊन आलेले आहेत, घराणेशाहीने ह्या देशाला पोखरलेलं आहे आणि हे घराणेशाहीने यांना मिळालेले जे आहे ना कर्तृत्व, ते त्यांनी आतापर्यंत दाखवलं आहे. ते नगरसेवक असताना त्यांनी त्यांच्या वार्डामध्ये काय कामं केली त्यांनी दाखवावी. कोणत्या त्यांनी शाळा बनवल्या चांगले, कोणते हॉस्पिटल बनवले, आपल्या वार्डामधील रस्ते बघा, तिथे प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. काही काही भाग आहेत तिथले तर लोकांची अशी तक्रार आहे का एकदा नगरसेवक बनल्यानंतर ते 5-5 वर्ष तिथे ढुंकूनही बघितलं नाही त्यांनी. गटारी असे वरून वाहत आहेत. त्यामुळे त्यांना जर नगराध्यक्ष बनवले तर ते काय काम करणार आहे? हे नेपोटिझमला आपल्याला आळा घालायचाच आहे. त्यामुळे घराणेशाहीला तुम्ही आळा घाला आणि घराणेशाहीला अजिबात थारा देऊ नका असं माझं नागरिकांना आवाहन आहे. स्मारकांबाबत काय म्हणणं असेल? आज आपल्या खोपोली शहरातील स्मारक हे अर्धवट पडलेले आहेत. हे फक्त निधी आणतात आणि 100 कोटी रुपये निधी आणतात. आज आपल्या शिळफाटाचा छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या इथे शिवसृष्टी बांधणार होती. ती शिवसृष्टी आज कित्येक वर्ष आहे अपुरी आहे. हे जे रायगड जिल्हा आहे ना, हे महाराष्ट्राची राजधानी आहे. महाराजांची राजधानी आहे आणि ह्या रायगड जिल्ह्यामध्ये खोपोली शहरात ही शिवसृष्टी अपुरी आहे, ती बनत नाहीये. आज आपले नेते लोक काय करतायत? आज आपले हे शिवसृष्टी होणे खूप गरजेचं आहे, पण आज आपल्या शहरातील सगळे स्मारक हे अपूर्ण पडलेले आहेत आणि यांनी छोटे छोटे कुठे स्मारक लावले आहेत. करोडो रुपये खर्च करून जिथे ना तिथे ते लोक काही ना काही कामं करत असतात आणि कोणत्याही प्रकारचे हे लोक स्मारक उभे करतात. त्या स्मारकांची गरज नसताना आज हायवेला आपण पाहू शकता, गुडलक चौकामध्ये त्यांनी एक तिथं उभं केलेलं आहे, त्याची काही गरज नव्हती. आज त्यांनी परत हायको कॉर्नरच्या इथं ब्रिजच्या इथं त्यांनी जय जवान असं स्मारक उभं केलेलं आहे. ते कोणालाही दिसत नाही. लाखो रुपये खर्च करून हे लोक ह्या स्मारक याच्यावर पैसे उधळत असतात. आपल्या जनतेने समजा एक संधी दिली तर नागरिकांच्या समस्या कशा जाणून घ्या? सगळ्यात अगोदर जनतेने जर मला संधी दिली तर मी खोपोली शहराचा सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न आहे. खोपोली शहर हे काही वर्षानंतर तहानले जाणार आहे. लोक पाण्यासाठी वनवन भटकणार आहेत. आज खोपोली शहर सर्व टाटा कंपनीच्या भरोश्यावर बसलेलं आहे. टाटा कंपनीने जर 8 दिवस पाणी सोडलं नाही तर आम्हाला एकच वेळ पाणी भेटतो, ते पण आम्हाला खूप काटकसरीने वापरावं लागतं. आज खोपोली शहरात पाणीचा साठा करण्यासाठी कोणताही प्रकल्प यांनी उपाययोजना नाहीये त्यांच्याकडे. तर आम्ही तो पाणी साठा करण्यासाठी उपाययोजना करणार आहोत. जर आम्हाला संधी दिली, सर्वप्रथम आम्ही शिक्षणावर लक्ष देणार.
उत्कृष्ट अशा दिल्लीप्रमाणे शाळा बनवायला, अशी शाळा मला बनवायची आहे ज्याच्यात प्रायव्हेट शाळेचे विद्यार्थी सरकारी शाळेमध्ये येऊन ऍडमिशन घेतील. त्याचबरोबर आम्ही उत्कृष्ट असं हॉस्पिटल बनवणार आहेत, अत्याधुनिक हॉस्पिटल बनवणार आहेत. तेथे ब्रेन सर्जरी सुद्धा खोपोलीमध्येच व्हायला पाहिजे अशी माझी संकल्पना आहे. कोणतेही पेशंट आपल्याला मुंबईला पाठवायला लागणार नाही, पुण्याला पाठवायला नाही अशी माझी संकल्पना आहे. उत्कृष्ट असं हॉस्पिटल आम्हाला खोपोलीमध्ये बनवायचे आहेत. त्याचबरोबर खोपोली शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करायचे आहेत. शहरातील सर्व गटारी अंडरग्राऊंड करायचे आहेत. कुठेही तुम्हाला ओपन गटारी दिसायला नाही पाहिजे. ओपन गटार असेल तर तिथे मच्छर होणार, डास होणार, त्याच्याने रोगराई पसरणार. त्यामुळे गटारी ओपन ही कुठेही संकल्पना नाहीये. हे लोक गटारी बनवतात, त्याचे सगळे बिल काढत असतील, त्याच्यामध्ये गटारी क्लोजच दाखवत असतील, पण आम्हाला हे गटारी क्लोज, सगळ्या गटारी अंडरग्राऊंडच पाहिजेत. हे अशी आमची संकल्पना आहे. उत्कृष्ट असं शहर आम्हाला खोपोली शहर बनवायचं आहे. पर्यटन स्थळाबाबत आपण काय करणार? खोपोली आपला देवाने दिलेला ना निसर्ग संपन्न हा प्रदेश आहे. खोपोली हा एवढा चांगला आहे, इथे आपण पावसाळ्यात पाहू शकता 100 पेक्षा जास्त आपल्याकडे झरे आहेत आणि झेनिथ वॉटरफॉल ही आपल्याला देणगी आहे. जर आपल्या शहराचं आपण जर पर्यटन स्थळ म्हणून विकसित केलं तर 3 ते 4 महिने आपल्या इथं एवढा जास्त पर्यटनामुळे बिझनेस वाढेल. त्याच्याने जे आपले दुकानदार असतील, जे आपले हॉटेलवाले असतील, त्यांचा व्यवसाय वाढेल. त्याच्याने खोपोली शहरात भरभराटीला जाऊ शकतं. ज्याप्रमाणे आपण लोणावळ्याला जसं पर्यटन वाढलेलं आहे, त्याचप्रमाणे खोपोलीमध्ये सुद्धा पर्यटन वाढेल आणि खूप चांगलं आपलं पर्यटन स्थळ होतं. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी आम्ही खूप जास्त प्रयत्न करणार आहोत. ज्याप्रमाणे बारामतीला विकसित केलेला आहे, तशाच प्रकारे मला खोपोलीला विकसित करायचं, हेच माझं विजन आहे. फक्त महाराष्ट्रात नाही, फक्त देशात नाही, तर युनायटेड नेशन मध्ये खोपोलीला घेऊन जाण्यासाठी माझ्याकडे विजन आहे. कशा प्रकारे ते काम करायचं ते विजन आमच्याकडे आहे. त्या प्रकारे आम्ही साध्य करणार आहोत. खऱ्या प्रकारे जी स्वराज्य संस्था आहे त्याला स्वराज्य कशा प्रकारे आणायचंय, आम्हाला राज्य शासनावर डिपेंड राहायचं नाहीये. आम्हाला खोपोली शहराला स्वावलंबी शहर बनवायचं आहे. तसं विजन आमच्याकडे आहे. तर लोकांनी आम्हाला एक संधी द्या, आम्ही ते साध्य करून दाखवू. आज पत्रकारांसाठी तुमचं काय धोरण असेल? आज आपला खोपोली शहर असेल किंवा खालापूर तालुका असेल, कर्जत तालुका असेल, पत्रकारांसाठी कोणत्याही नेत्यांनी कोणतीही सुविधा उपलब्ध केलेली नाहीये. आज आपल्या शहरामध्ये एक पत्रकार भवन असणे खूप जास्त गरजेचं आहे. हे पहा, मीडिया जो आहे, पत्रकार जे आहेत, हे आपल्या देशाचा एक चौथा स्तंभ आहे. त्यांना मजबूत करणे खूप गरजेचं आहे. मीडिया मजबूत असेल, माध्यम मजबूत असतील तर लोकांपर्यंत लोकांच्या समस्या पोहोचतील. त्यासाठी खोपोली शहरात एक पत्रकार भवन खूप अनिवार्य होतं. खरं म्हणजे पत्रकारांनी सुद्धा नेत्यांच्या मागे लागून हे पत्रकार बनवून घेणं गरजेचं होतं. पण हे कृत्य आमच्या हस्ते व्हायचं असेल, त्यासाठी लोकांनी जर आम्हाला ही संधी दिली तर आम्ही सर्वप्रथम पत्रकारांसाठी एक पत्रकार भवन खोपोली शहरामध्ये बनवू. स्वच्छतेबाबत आपलं काय धोरण आहे? खोपोली नगर परिषद 12 कोटी रुपये खर्च करून खोपोली शहराला स्वच्छ करते असं त्यांचं म्हणणं आहे. पण आपण खोपोली शहरातील गल्ली बोळांमध्ये चक्कर मारा, आपल्याला प्रचंड प्रमाणात कचऱ्याचे ढीग दिसतील. आज खोपोली शहरामध्ये प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. खोपोली शहराचे चीफ ऑफिसर यांना स्वच्छता अवॉर्ड मिळतोच कसा, हा नागरिकांना उद्भवलेला हा खूप मोठा प्रश्न आहे. खोपोली शहर हे स्वच्छ शहर नाही, हे दुर्गंधित शहर झालेले आहे, असा माझा खोपोली नगर परिषदेचा आरोप आहे. खोपोली शहराच्या महावितरणच्या अंतर्गत विद्युत वाहिनीबद्दल आपण काय सांगाल? खोपोली महावितरणने काही वर्षापूर्वी 25 कोटी रुपये खर्च करून भूमिगत विद्युत वाहिन्या टाकल्या होत्या. त्या सर्व भूमिगत विद्युत वाहिन्या यांनी तडीस नेल्या नाही आणि तिथे फक्त बॉक्स वगैरे बसवले. ते सगळे बॉक्स गंजून गेले, सगळ्या विद्युत वाहिन्या बेकार झाल्या. नागरिकांच्या कराचे 25 कोटी रुपये हे मातीत गेलेले आहेत आणि त्याचा काही एक फायदा खोपोली नगर परिषदेच्या लोकांना झालेला नाहीये. निवडून येईपर्यंत सर्वच असे आश्वासन देतात, परंतु खरोखर निवडून आल्यावर जनतेच्या दारात त्यांच्या समस्यांसाठी जाणार का? निवडून आलो तर मी तुम्हाला सांगितलं आहे, ज्याप्रमाणे आम्ही शाळा, हॉस्पिटल हे बनवलं आहे, त्याचप्रमाणे खोपोली शहरामध्ये एकेकाळी जी इंडस्ट्री होती त्यांची जी आता पडीक जागा पडलेली आहे, ती जागा आम्ही नगर परिषद मार्फत हस्तगत करू आणि तिथे आम्ही IT हब, IT बिझनेस पार्क बनवू आणि आमच्या इथे जे बेरोजगार आहेत त्यांना तिथे रोजगार उपलब्ध करू.
त्याचबरोबर दर महिन्याला आम्ही जनता दरबार घेऊ. हे बघा, बाकीचे जे पण नेते असतात एकदा निवडून गेले तर ते जाऊन आपल्या एसी मध्ये जाऊन बसतात, पण आम्ही नागरिकांमध्ये जाणार आहोत, परत आम्ही नागरिकांमध्ये मिसळणार आहोत, नागरिकांचे प्रश्न आहेत त्यांना जाऊन विचारणार आहोत आणि त्यांच्या जे पण समस्या आहे आम्ही कंटिन्यू ते सॉल्व्ह करत आहोत. आणि दर महिन्याच्या 1 तारखेला दर महिन्याला आम्ही जनता दरबार घेणार आहोत आणि त्या जनता दरबारात आम्ही नागरिकांचे प्रश्न घेऊन ते मार्गी लावणार आहोत. धन्यवाद डॉक्टर रियाज पठाण. आपण दिलेल्या त्या खोपोली शहराच्या विकासासाठी आपले जे ध्येय धोरण सांगितले